जवळपास 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्र सरकारने जो व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे त्याचे दर एकदम 993 रुपयांनी वाढवलेले आहेत। त्यामुळे जे छोटे व्यापारी आहेत या छोटे व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट किंवा आर्थिक बोजा जो आहे तो त्यांचा वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण आता आहोत सोलापुरातील चौपाटी परिसरामध्ये आणि या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात जे छोटे हॉटेल्स आहेत ते या ठिकाणी आहेत। विशेषतः चायनीज सेंटर, वेगवेगळ्या भेळ आणि इतर जे जंक फूड्स आहेत त्याचा हा मोठा केंद्र आहे। आणि या ठिकाणी खरं तर आता आपल्यासोबत काही छोटे व्यापारी आहेत, त्यांच्या नक्की काय समस्या आहेत। एकदम 993 रुपयांनी गॅस केंद्र सरकारने वाढवलेला आहे। जो तुम्ही व्यावसायिक गॅस वापरता, कशा पद्धतीने तुमचं आता गणित बिघडणार आहे, कशा पद्धतीने नुकसान तुमचं होतं आहे? सर एकदमच 1100 तुम्ही वाढवल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये इन्कम काय भेटणार आहे? आधीच तुम्ही बारक्या टाकीला तुम्ही आम्हाला वापरू नका म्हणून सांगितले, आता मोठ्या टाक्या वापरा म्हणून आम्हाला सांगितल्यानंतर 2150 रुपयाला टाकी तुम्ही द्यायचं, ते एकदमच 2 दिवसांनी 3100 ह्या हिशोबाने एकदम 1100ने वाढवल्यानंतर आम्ही कुठल्या हिशोबाने आम्ही गिऱ्हाईकाकडनं बिल घ्यायचं? गिऱ्हाईकाला आम्ही 10 रुपये एक्स्ट्रा मागले तर गिऱ्हाईक सरळ म्हणतो सर 110 रुपयाचा राईस तुम्ही एकदम 120 रुपये कसं केलं हो? तर आम्ही एकदम त्यांना म्हणलं नाही नाही असं असं गॅस टाकी वाढलं आहे, 1000 रुपये वाढले म्हटल्यानंतर गिऱ्हाईक तर आपल्याला आमच्यावर विश्वास ठेवील का? आम्हाला हे म्हणायचं, दुसरं काही नाही। एकदम 1000 रुपये हां बाबा 200-300 रुपये वाढलं तर आम्ही काय तर ॲडजस्टपणा करू शकतो, गिऱ्हाईकाला सांगू शकता, करू शकता बाबा असं असं आहे गॅस टाकी वाढाले आहे त्याच्यामुळं एकदम तुम्ही 1000 रुपये म्हटलं तर आम्हालासुद्धा गिऱ्हाईक विश्वास ठेवील का? आमचे आहे ते बी गिऱ्हाईक बसवलेले गिऱ्हाईक ह्या गॅस टाकीमुळं तुटालेत। एकदम आम्ही 110 रुपयाचा राईस एकदम 130 रुपये आम्ही लावल्यानंतर ते गिऱ्हाईकसुद्धा आमचा नाराज झाला आहे। तुमची काय परिस्थिती आहे? तर काय ना, आमचा पगार तटाला येतं गॅस टाकीमुळं, आम्ही काय करायचं आता? आणखी काही छोटे व्यापारी आहेत। खरं तर तुमचा जो व्यवसाय आहे तो हातावरचा व्यवसाय आहे, म्हणजे आज काम करा आज पैसे मिळवा असा व्यवसाय आहे। आणि असं असताना आता अचानक एकदम 993 रुपये तुम्हाला भुर्दंड पडतोय। खूप अडचणी येतात, संघर्ष करावा लागतो, एवढं करणं अशक्य आहे। हे 100-200 वाढायला पाहिजे, एकदम 1000 रुपयांनी वाढलेले चुकीचं आहे। सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे। खरं तर निवडणुका 5 राज्यांच्या होत्या तोपर्यंत हे भाव वाढले नव्हते, मात्र अचानक काल निवडणुका संपल्या आणि आज भाव वाढलेले आहेत। काय आता तुमचं कसं गणित बिघडले आणि तुम्हाला काय अडचणींचा सामना करावा लागणार? हे अडचणीचा तर सामना करावा लागतो। आता पहिले टाक्या होते ते छोटे टाक्या घेऊन गेले आमचे, परत आता कमर्शियल वापरामुळे कमर्शियल चालू केले, 2130 रुपयाला द्यायचे पहिला, पण आता एकदम 993 रुपयांनी वाढल्यामुळं खूप अडचणी येणार आहेत। थोडं याच्यात काहीतरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। तुमचा काय व्यवसाय आणि काय तुम्हाला कसा फटका बसलेला आहे? आता दर वाढवण्याशिवाय तुम्हाला पर्याय आहे का दुसरा काही? नाही, वाढवल्याशिवाय काहीच होणार नाही, कारण तर आमच्याकडे 20-22 कामगार आहेत, त्याने आज पगार दिला तर उद्या येत आहे आणि एकदम 1000 वाढवल्यावर ते हे मुश्किल आहे गोष्ट। मग आता गॅस तर वाढत आहेत, पण मग आता तुम्हाला दर वाढवले तर मग तुमचं ग्राहक तेवढा राहील का किंवा टिकेल का तेवढा? नाही नाही, कारण आज 120 आहे, जसं बाळू मगाशी बोलला आहे की आत्ता मी 110चं 120 केलं तर ते पुढच्या वेळेला येणार नाही, एवढं सांगतो। काय सरकारला मागणी आहे तुमची? नाही, कमी करावं, 50-100 ठीक आहे, एकदम 1000 रुपये म्हणलं तर मुश्किल आहे। तुमचं काय अडचण तुम्हाला? आपण पाहतोय खरं तर हे छोटे व्यापारी आहेत सगळे, आणि अचानकपणे 1000 रुपयांनी गॅस वाढल्यामुळे आता यांच्या पुढे आर्थिक बोजा जो आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या ग्राहकांवरती होणार आहे। परिणामी जर का त्यांच्या खाद्यपदार्थांचे दर नाही वाढवले तर मात्र त्यांना हे हॉटेल, त्यांचा जो व्यवसाय आहे तो चालवणं मात्र मुश्किल होऊ शकतं, अशीच प्रतिक्रिया या सर्व छोट्या व्यापाऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।